आजच्या व्हिडिओमध्ये आपण फेब्रुवारी ते मार्चमध्ये अलीकडेच घडलेल्या काही चालू घडामोडींवर प्रश्न बघणार आहोत. प्रश्न क्रमांक 1. अलीकडे 8 वाघांच्या मृत्यूमुळे चर्चेत असलेले बांधवगड टायगर रिझर्व कोणत्या राज्यात स्थित आहे? या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर 3, मध्य प्रदेश. प्रश्न क्रमांक 2. महात्मा अ ग्रेट कम्युनिकेटर पुस्तकाचे प्रकाशन कोणी केले? या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे डॉक्टर मनसुख मांडविया. प्रश्न क्रमांक 3. 11वा रायसीना संवाद 2026 कुठे आयोजित करण्यात येणार आहे? या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे नवी दिल्ली येथे. प्रश्न क्रमांक 4. दिव्यांग सहाय्यक पोर्टल कोणत्या राज्य सरकारद्वारे सुरू करण्यात आले आहे? उत्तर आहे ऑप्शन नंबर 3, महाराष्ट्र. प्रश्न क्रमांक 5. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतातील पहिल्या सेमीकंडक्टर असेंबली टेस्ट आणि पॅकेजिंग सुविधेचे उद्घाटन कुठे केले? या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर 2, सानंद, गुजरात. प्रश्न क्रमांक 6. पॅरिस कराराअंतर्गत संयुक्त राष्ट्रांनी प्रथमच कोणत्या देशाच्या क्लीन कुकिंग प्रोजेक्टला कार्बन क्रेडिट्स मंजूर केले आहेत? या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे म्यानमार प्रोजेक्टला. प्रश्न क्रमांक 7. टॉमहॉक क्रूझ क्षेपणास्त्र कोणत्या देशाने विकसित केले आहे? बरोबर उत्तर आहे अमेरिका. प्रश्न क्रमांक 8. भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरणाने गुगल मॅप्सवर अधिकृत आधार केंद्रे प्रदर्शित करण्यासाठी कोणत्या कंपनीशी भागीदारी केली आहे? या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे गुगल. प्रश्न क्रमांक 9. मार्च 2026 मध्ये जागतिक सर्वात मोठी दूरसंचार परिषद मोबाईल वर्ल्ड काँग्रेस 2026 कुठे आयोजित करण्यात आली आहे? या प्रश्नाचं उत्तर आहे बार्सिलोना, स्पेन. प्रश्न क्रमांक 10. कोणत्या देशाच्या मध्यवर्तीय बँकेने जगातील पहिले AI संचलित सॉव्हरनिन फायनान्शियल क्लाउड सर्व्हिसेस इन्फ्रास्ट्रक्चर लॉन्च केले आहे? या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 2, संयुक्त अरब अमिराती. प्रश्न क्रमांक 11. कोणत्या कारवाईअंतर्गत इस्रायल आणि अमेरिकेने संयुक्तपणे इराणच्या अणु आणि लष्करी तळांवर हल्ला केला? या प्रश्नाचं उत्तर आहे वरील 1 आणि 2 दोन्ही. तर पहिलं ऑप्शन आहे ऑपरेशन रोअरिंग लायन, ऑप्शन नंबर 2 ऑपरेशन एपिक फ्युरी. प्रश्न क्रमांक 12. 55वा राष्ट्रीय सुरक्षा सप्ताह 2026 यावर्षी कधीपासून कधीपर्यंत साजरा केला जात आहे? या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर 4, 4 मार्च ते 10 मार्च 2026 रोजी. हे शेवटचे जे 3 प्रश्न आहे ना ते अत्यंत महत्त्वाचे आहेत. सध्या आपल्यालाही माहिती आहे की इराण आणि इस्रायल यांचे युद्ध चालू आहेत. त्यासाठी यावर जास्तीत जास्त प्रश्न विचारण्यात येणार आहे या वर्षीच्या स्पर्धा परीक्षांसाठी. वरील प्रश्न अतिशय महत्त्वाचे आहे, याचा अभ्यास चालू राहू द्या. आणखी असे व्हिडिओज बघण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.